रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, रस्त्यानं चालताना आपल्याला दुर्गंधी लागली तर आपण नाक दाबून झपाट्यानं पाय उचलून पुढे निघून जात असतो. तिथं थांबण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही. आणि हाच नियम आयुष्यालाही लावायचा असतोय. आयुष्याच्या वाटेवर कुणी चुकीची किंवा वाईट व्यक्ती भेटली तेव्हा तिच्या कोणत्याही कृतीला प्रतिक्रिया आणि वायफळ प्रश्नाला प्रतिउत्तर हे द्यायचं नसतं. उलट जमेल तेवढ्या लवकर आपण अशा व्यक्तीपासून दूर जायचं असतं. म्हणजे दोस्तानो, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या या तिथल्या तिथं मिटत असतात आणि कोणतंही वादळ तुमच्या आयुष्यात येत नसतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. राहा म्हटलं तर अधिकार गाजवल्यासारखं होतं. जा म्हटलं तर उपेक्षा भासते. मनाला येईल ते कर म्हटलं तर उदासीनता दिसते. एवढं सांगावंसं वाटतं की आपण कुठंही असलो तरी जेव्हा केव्हा आपल्याला एकमेकांची आठवण येईल तेव्हा ती चांगल्या भावनेनं यावी. त्या आठवणीनं भेटीचा आनंद वाढावा. आपण कोणासाठी तरी खास आहोत हा विश्वास जपणं एक प्रेम असतं. अक्षर किती सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसंच आपण किती चांगलं वागा, समोरचा आपल्या फक्त चुका शोधणार. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नसतो. कारण कांद्याला किती प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देत असतो. लहानातल्या लहान खर्चाकडं लक्ष द्या. कारण आजचं एक छिद्रही उद्या मोठं जहाज बुडवण्यास कारण बनू शकतं. आवडी पुढं सगळं फिकं असतं आणि निवडी पुढं सगळं शून्य. परमेश्वराला सुद्धा ठणठणीतपणे जाब विचार न करता स्वतःचं नाणं हे खणखणीत असावं लागत असतं. समजून घेतलं की गोष्टी बिघडत नाहीत. दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्वाचं असतं. प्रेम असो नाहीतर मैत्री. कावळा मेला तर दुःख होत नाही, मोर मेला तर होतं. का तर मृत्यू सौंदर्याचा नाश करत असतो. मन शाबूत ठेवलं की आयुष्य पैलथडीला हसत खेळत नेता येतं. साधेपणातली सुंदरता पाहायला मनही तितकं साधं सुधं हवं. ओळखीमधून केलेली सेवा ही जास्त दिवस टिकून राहत नसते, पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहत असते. संकट किती मोठं असू द्या, त्याला सामोरं जाण्याची जिद्द असली पाहिजे. गर्व, घमंड, अहंकार जिथं असतात तिथं कोणतंच नातं टिकत नसतं. शब्दांना दात नसतात, मात्र शब्द जेव्हा चावतात तेव्हा काळीज रक्त बंबाळ होत असतं. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही जबाबदार असता. हे जेवढं लवकर तुमच्या ध्यानात येतं तेव्हाच तुमचं जीवन लवकर सुंदर होतं.
एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही ड्रगपेक्षाही भयंकर असते. प्रेमाची नशा ही जीव घेणी असते. म्हणून कोणाच्या भावनेशी खेळू नका. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण पण कोणाला तरी हवं आहोत हे पाहता आलं पाहिजे. आयुष्य जास्त सुंदर वाटत राहतं. कष्टानं साकारलेल्या झोपडीचा राजमहालापेक्षाही भारी रुबाब असतो. कारण झोपडीत माणुसकी नांदत असते, तर राजमहालात बडेचाव आणि अहंकार वावरत असतो. फक्त सांगायच्या गोष्टी असतात. कोणी कोणाचं दुःख समजून घेऊ शकत नसतं. रॉयल असण्यापेक्षा रिअल असणं जास्त महत्वाचं असतं. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम हा खूप महत्वाचा असतो. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीनं करणं म्हणजे प्रामाणिकपणा. विरोध हा नेहमी सत्यालाच होत असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नसते, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते. मन जिंकण्यासाठी कधी कधी एक क्षण देखील हा पुरेसा असतो आणि कधी कधी आयुष्यही कमी पडत असतं. कधी कधी नियती मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचं असतं, बघ तुझ्या हक्काचं कोण आहे आणि परक कोण आहे. दिवा याचे वैर फक्त अंधाराशी असतं, पण वारा विनाकारणच दिव्याच्या विरुद्ध असतो. आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपलंही वाईट होऊ शकत नसतं. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवत असतो. जेव्हा लोक आपल्याला बघून आपल्या नजरा बदलत असतात, तेव्हा आपण सुद्धा आंधळ्याचं सोंग घेऊन वागत राहायला शिकावं.